आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या साड्या नीट जपून ठेवून दे। होय तिलोत्तमा, तू ह्या साड्या सावलीला द्यायला आणल्या होत्यास ना? हो, पण आता मी माझा विचार बदलला। विचार बदलला का? कारण कळेल का मला? हा, कळेल की, पण तुम्हाला सुद्धा ते कारण माहिती आहे। तिने माझ्या राजकुमारवर खोटा आळ घेतला, अथवा तत्वा बोलली त्याच्याबद्दल। मला नाही आवडलं ते। मला त्याचं कौतुक वाटलं होतं, पण ते क्षणिक होतं हे तिनंच सिद्ध केलं। राजकुमारच्या गाडीचा आवाज आला। हो, तो चिंचवडला जाणार होता ना, एवढ्या लवकर आला? त्याला नक्की कसलं तरी टेन्शन आहे। सतत पळतोय बिचारा। 50 लाख कॅश पाहिजे मला। कंपनीच्या अकाउंट मधून काढले तर आईला काय, त्या पोरीला डायमंड नेकलेस नाही दिला तर ती घरात येऊन तमाशा करला नाही। आईला आणि अमृताला कळत वाट लागलं माझं। थिंक 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 काहीतरी सोल्युशन। एकदा एक गायब झाला तरी अमृताला काही कळणार नाही। भाऊ काय झालं? दागिने का काढले? अगं चेक करतोय मी। तू चिंचवडला जाणार होतास ना? एवढ्या लवकर कसं काय परत आलास? खूप डोकं दुखायला लागलं खूप, मग गाडी वळवली आलो परत। का रे? ते आपल्याकडे 2 चोर शिरले, त्याच्यानंतर माझ्या डोक्यात होतच की एकदा हे सगळं चेक करावं। ऑफिसच्या कामात वेळच मिळत नव्हता, आज म्हटलं आणायचे वेळ आहे तर चेक करावं। बरं झालं, नाही तुला हे सुचलं, तुझ्या बायकोला नाही सुचलं। मी एक काम करते, माझ्या लॉकर मध्ये हे सगळं ठेवून देते, म्हणजे सेफ राहील। काय कश अरे दे इथे, तुला माहिती आहे ना आपली अमृता किती वेंदळी येते। चल आले। खूप दुखतंय का? नाटकं करायची गरज नाही आहे। आई गेलीये, तू चहा घेऊन येशील? हो, लगेच आणते। प्लीज। क्या बेबी, कल मुझे मेरा डायमंड नेकलेस मिल रहा है ना। आई एम सो एक्साइटेड अबाउट इट। पता है, मैंने इसका सपना भी देखा था। राजकुमार सरांचं हे प्रकरण बाहेर येऊन नाही चालणार। काहीही झालं तरी त्यांना हे पटवून द्यावं लागेल की ती जी कोण जुली की उर्वशी आहे ती गुन्हेगार आहे आणि त्यांना फसवते। नाहीतर ते अमृता वहिनींची अशीच फसवणूक करत राहतील आणि मी असेपर्यंत त्यांच्या संसारात कोणतेही विघ्न येऊ देणार नाही। अरे ही ती घाटकोपरची गे असं म्हणतोय मी। अगं तुला नाही माहिती, आतापर्यंत कितीतरी बिझनेसमॅनला लय गांडा घातला हिनं। याद है तुम्हें, हमने एक डायमंड नेकलेस देखा था, तो मुझे वो गिफ्ट करो। ही गोष्ट सारंग सरांना सांगायला हवी। सारंग सर, तुम्ही फ्रेश होऊन जेवायला बसा। सावली सॉरी, पण मी जेवून आलोय। जेवण आलं म्हणजे? मला सांगायचं ना जेवण येणार आहात ते। आता जेवण उरेल त्याचं काय करायचं मी? का तुम्ही असं वागता सारंग सर? मस्करी करतोय मी सावली, तुला सोडून जेवीन का मी कधी? हा, पण काय झालंय? अशी शिंग काढून माझ्या अंगावर काय येतेस तू? शिंग काढायला मी गाय आहे का? हो, गरीब गाय आहेस ना तू माझी, बायको आहेस तू माझी।
तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मग आता जेवणार आहात की नाही? जेवणार आहे ना, तू पण बस. सारंग सरांना सांगू की नको? नकोच सांगायला, नाहीतर परवा झालं तसंच व्हायचं परत. आधी पुरावा हवा हातात, पण तोपर्यंत उशीर झाला तर मग सांगू का? सांगून टाकते. सारंग सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. राजकुमार सर आहेत ना? काय काय सावली, माझ्याबद्दल चर्चा करताय? नाही, मी नाव ऐकलं माझं. नाही म्हणजे तुम्ही अमृता वहिनींना सांगितलं होतं ना की तुम्ही सारंग सरांची वाट बघत होतात तेच. हे अमृताने सांगितलं. करेक्ट. सारंग, मी काय म्हणतो, पाणी घेऊन ये पटकन. जा जा जा. काय? अरे तुला ते 50 लाखाचं सांगितलेलं काय केलंस तू? दादा, मी तुला फोन केला होता, तू फोन नाही उचललास. मग मला असं वाटलं की कदाचित प्लॅन वगैरे चेंज झाला की काय. मी पण तुला फोन नाही केला. मग ठीक आहे, काय हरकत नाही, मी आता बघतो. फक्त एक काय की ते कॅश हवेत, त्यामुळे मला जरा आईची परवानगी घ्यावी लागेल. आईला कशाला इन्व्हॉल्व करतोयस ना सारंग? आता आपण मोठे झालोय, बिझनेस आपण सांभाळतोय ना. म्हणजे अरे, आईला मला एक सरप्राईज द्यायचं आहे थोडस, म्हणून आईला नको इन्व्हॉल्व करूस यात. तू जेव ना. अरे, मी काहीतरी वेगळी व्यवस्था करतो. तू जेव. सॉरी. नमस्कार राजकुमार मेंद्रे साहेब, नमस्कार. बोला. ऐक ना, अर्जंटली 50 लाख ट्रान्सफर कर, अर्जंटली. हा मेंद्रे साहेब, पैशाला आपण नाही म्हणत नाही हो, हां पण आधीचे 6 कोटी लक्षात आहेत ना, ते राहिलेत अजून. आणि आम्हाला आता असं कळलंय, कंपनीत तुमच्या शब्दाला पहिल्यासारखी किंमत नाही राहिली. पण विचारत नाही तुम्हाला, पहिले 6 कोटी फेडायची मुदत 6 महिने राहिले. ते मला शिकवायची गरज नाही, कळलं ना? माझ्या व्याजावरच जगतोयस ना. अर्जंटली ट्रान्सफर कर, कळलं काय? ठेव फोन. दादा, फार वाईट वाटलं मला. नाही, आता तुम्ही जे काही बोलत होतात ते, आणि याच्या आधी जे काही घडलं ते पाहिलं आणि ऐकलं, त्याबद्दल वाईट वाटत होतं. तुम्हाला तुमच्या छोट्या भावाकडे पैसे मागताना बघून खूप वाईट वाटलं.